तर भोंदूबाबा अशोक खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या 11 गुन्ह्यांपैकी दुसऱ्या प्रकरणामध्ये त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडली। यावेळी कोर्टात नेमकं काय झालं बघूया हा स्पेशल रिपोर्ट। एका प्रकरणात बुधवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर भोंदूबाबा अशोक खरातला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। खरातच्या वासनांचा शिकार ठरलेल्या एका महिलेनं केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी अधिक तपास आणि खरातची चौकशी करायची असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली। गुरुवारच्या सुनावणीला खरात प्रत्यक्ष हजर नव्हता, तर तो ऑनलाईन सुनावणीत सहभागी झाला। तांत्रिक कारणानं काहीशी उशिरा सुनावणी सुरू झाली आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या कोठडीची गरज काय ते न्यायालयाला सांगितलं। खरातच्या अत्याचारांमुळे सदर महिला गर्भवती राहिली असून खरातनंच गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट बागडेंनी केला। खरातनं हे औषध कुठून आणलं याचा तपास करायचा आहे असंही त्यांनी नमूद केलं। तू अप्सरा आहेस असं सांगून खरात महिलांना भुलवायचा आणि त्यांचं शोषण करायचा। तसंच पीडितांकडे खरात आधार कार्ड, पॅन कार्ड का मागायचा याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला। यापूर्वी 14 दिवसांची पोलीस कोठडी झाली असल्यामुळे पुन्हा 7 दिवसांच्या कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट भाटे यांनी केला। त्यावर खरातचे गुन्हे अत्यंत गंभीर असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। न्यायाधीशांनी तुम्हाला काही सांगायचंय का असा प्रश्न खरातला केला। त्यांना हात जोडून नाही असं सांगितल्यानंतर न्यायाधीशांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या गुन्ह्यामध्ये आम्ही बाजू मांडलेली आहे आणि त्यावरून आरोपीचा आम्हाला 7 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातल्या फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत, परंतु सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे। सदर गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। थँक्यू। आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। खरातच्या लैंगिक अत्याचारामुळे गर्भपात करावा लागल्याचं हे एक प्रकरण म्हणजे हिमानगाचं टोक असावं अशी शंका तपास यंत्रणांना आहे। अशोक खरातने किती महिलांचा गर्भपात केला आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। तो सुरुवातीला काही महिलांना गुंगीचं औषध द्यायचा आणि त्यांच्यावरती लैंगिक शोषण करायचा, त्यानंतर त्यांना वेदना कमी करण्यासाठी औषधं द्यायचा, त्याचसोबत गर्भपात करण्यासाठी देखील काही औषधं द्यायचा। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित झाला आहे की ही औषधं उपलब्ध कुठून व्हायची। सूत्रांच्या माहितीनुसार काही डॉक्टरांची देखील 3 डॉक्टरांची SIT कडून चौकशी झाली आहे। त्यामुळे आता ही चौकशी कुठे झाली आणि हे डॉक्टर कोण होते, त्यांची नावं काय आहेत हे अद्यापही समोर आलं नाही, पण आता याची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। खरातला आणखी 7 दिवसांची कोठडी मिळाल्यामुळे चौकशी झालेल्या डॉक्टरांचा यात किती हात होता ते समोर येऊ शकेल। मात्र IAS, IPS अधिकाऱ्यांप्रमाणे ज्याला देवाचा अवतार मानलं जातं असे डॉक्टरही खरातच्या कळपात असल्याचं समोर आलंय। ज्यांनी जीव वाचवायचा तेच भोंदूबाबाच्या नादी लागून कुणाच्या जीवाशी खेळायला लागले तर मग विश्वास कुणावर ठेवायचा हाही प्रश्नच आहे। शुभम बोडकेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।